जिल्ह्यात रात्री आणि दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे। तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यासह 20 मंडलात अतिवृष्टी झाली आहे। जिल्हा आणि ग्रामीण मार्गावरील तब्बल 40 रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ग्रामीण भागातील 350हून अधिक घरांची पडझड झाली असून पशुधनाचंही नुकसान झाले। दरम्यान सांगली शहरालाही दिवसभर पावसाने झोडपून काढले असून अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर शनिवारी मध्यरात्रीपासून वाढला। दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात अतिवृष्टी झाली। याशिवाय खानापूर तालुक्यातील 2 आणि आटपाडी तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर आणि जत तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली। दुपारी 12 वाजेपर्यंत धुवाधार पाऊस सुरूच राहिला। त्यानंतरही पावसाचा जोर सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले। 20हून अधिक मंडलात पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील सुमारे 350हून अधिक घरांची पडझड झाली असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। अनेक ठिकाणी पशुधनाचं नुकसान झालं असून त्याबाबतची माहिती तालुका स्तरावरून घेतली जाते। मुसळधार पावसामुळे ओढे, तलाव आणि नाले ओसंडून वाहू लागलेत। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। जिल्ह्यातील अनेक अंतर्गत रस्ते बंद असून वाहतूक ठप्प झाली आहे। ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्ग 28 तर 12 राज्य मार्ग असे 40 रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। मध्यरात्रीपासून सांगली शहरामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले। दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे सांगली शहरासह उपनगरामध्ये दैना उडाली आहे। नागरिकांची घरे, झोपड्या, अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले। उपनगरामध्ये दलदल आणि चिखलाचं साम्राज्य निर्माण झाले। नाले, गटारी ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आले। शामरावनगर, जामवाडी, मंगलमूर्ती कॉलनी, अष्टविनायक नगर, आनंदनगर, कुपवाड नाला, शिंदेपूल, आरवाडे पार्क, ताराई पार्क, साईनाथ नगर, मांडलेसवाडी, वाघमोडे नगर, वखार भाग, स्टेशन रोड, राजवाडा चौक, आमराई चौक, काँग्रेस भवन चौकासह अन्य चौक जलमय झालेत। भीमनगरसह काही झोपडपट्ट्यांमध्ये नाल्याचं पाणी शिरले। दरम्यान पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले, परंतु पावसाचा जोर कमी होत नसल्याने त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले। आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह महापालिकेची यंत्रणा सांगली, कुपवाड आणि मिरजेतील पाणी निचऱ्यासाठी झटत होती। आयुक्त गांधी यांनी स्वतः पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली। पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या। मध्यरात्रीपासून पावसाने उग्र रूप धारण केलं। एकसारखी पावसाची संततधार सुरू होती। दिवसभर पाऊस पडतच होता, त्यामुळे सांगली शहरासह उपनगरामधील जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं। नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। विशेषतः कुपवाडमधील काही भाग, सांगलीतील शामरावनगरमध्ये नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। शामरावनगरमध्ये पाणी निचऱ्याची समस्या कायम आहे। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले। दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झालं। बायपास रोड, स्टँड रोड, स्टेशन चौकामध्ये बराच वेळ वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे वाहनधारकांची पुरती तारांबळ उडाली। शनिवारचा आठवडा बाजारवरही पाणी पडलेलं आहे। दिवसभर आणि रात्रीनंतर सकाळपर्यंत तासगाव शहरासह मंडलातील गावात अतिवृष्टी झाली आहे। 24 तासामध्ये तासगाव तालुक्यात तब्बल 69 मिलीमीटर पाऊस पडलाय। पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत। येरळा आणि अग्रणी नद्यांना पूर आलाय। अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागलं होतं। पावसाने काढण्याचा हरीप पाण्यात तर द्राक्ष बागा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत। शुक्रवार सकाळपासून ते शनिवारी रात्रभर तासगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मंडलातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले। तालुक्यात 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मध्यरात्रीच ओढे आणि नाल्यांना पूर आलेला आहे। बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे। 26 तारखेपासून पावसाने जोर धरलाय। पावसामुळे काढणीला आलेला खरीप पाण्यात कुसतोय। त्यातच दिवसभर आणि पाऊस सुरू असल्याने आगाप बागांवर डावणी आणि घडकूच होण्याची भीती आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झालाय। दुष्काळग्रस्त तासगाव तालुक्यात पावसाने ओला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त होते। पहाटेपासून तालुक्यातील तासगाव, सावळज, मणेराजुरी, येळावी, विसापूर, मांजर्डे मंडलातील सर्वच गावांना मुसळधार पाऊस झोडपून काढतोय। पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली, तर अनेक गावात विजेच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झालाय। तालुक्यातील सर्वच गावातील शेतात तुडुंब असं पाणी भरलेलं दिसतंय। पूर्व भागात द्राक्ष पिकांचे वाफे पाण्याने भरलेत। शेतकरी अस्मानी संकटाने हतबल झाले।
शुक्रवारपासून रात्रंदिवस कोसळणाऱ्या पावसामुळे कुपवाड शहरासह उपनगरात नाले गटारी तुडुंब भरून पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहत होतं। उपनगरात 200हून अधिक घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। जनजीवन विस्कळीत झालं। आनंदनगर, मंगलमूर्ती कॉलनी, तुळजाईनगर, जिजामाता कॉलनी, विद्यानगर, राजबाग, चैत्रबेन सोसायटी, विकास कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, महात्मा गांधी कॉलनी, मंगळवार बाजार भागातील वस्तींमध्ये 200हून अधिक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची दैना उडाली। मंगळवार बाजार परिसरातील रस्त्यावर कुपवाड फाटा ते लक्ष्मी मंदिर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं। कुपवाड ते विजयनगर रस्त्यावरील नाला तुडुंब भरून पुलावरून पाणी ओसंडून वाहत होतं। वाहनधारकांना कसरतीचा सामना करावा लागला। वाघमोडे नगर, शिवशक्तीनगर, राजारामबापू हाऊसिंग सोसायटी पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। महापालिका प्रशासनाकडून आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांनी चैत्रबन नाला, मंगलमूर्ती कॉलनी परिसरात पाहणी केली। आयुक्तांनी पाणी निचऱ्याबाबत सूचना केल्या। शहरी भागात जोडणाऱ्या काही प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने त्यावरून काही काळ वाहतूक बंद होती। नैसर्गिक नाल्यातून वाहणारं प्रदूषित सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। महापालिका प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात आम्हाला परिस्थितीचा सामना करावाच लागतो, अशी संतप्त भावना व्यक्त केल्या। सलग कोसळणाऱ्या पावसामुळे कुपवाड ते रस्त्यावरील सावळी ओढ्याला पाणी आल्याने पुलावरून पाणी वाहत होतं, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती। तानंग, बामणोली, कानडवाडी ग्रामीण भागात ग्रामस्थांची दैना उडाली। राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेमध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी धुळ्याचे तत्कालीन आणि सांगली जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला। विशाखापट्टणम येथे हा कार्यक्रम पार पडला। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, विशाखापट्टणमचे खासदार मुथुकुमार यांच्या हस्ते नरवाडे यांना सन्मान प्रदान करण्यात आला आहे। या सुवर्ण पुरस्कारामध्ये 10 लाख रुपयांचं रोख पारितोषिक, मानाची ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे। यावर्षी पहिल्यांदाच ग्रामपंचायतींसाठी ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील कामगिरीवर आधारित स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला। या नव्या श्रेणीत देशभरातील 3 लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अव्वल ठरून मिळवून धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतने सुवर्ण पुरस्कार मिळवलाय। सांगली येथे येण्यापूर्वी नरवाडे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यांना सुवर्ण पुरस्कार मिळालाय। विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा दाखवली। गावासाठी अधिकृत वेबसाईटद्वारे पूर्णपणे ऑनलाईन सेवा वितरण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आधुनिक अंगणवाडी, माझी पंचायत ॲपद्वारे तक्रार निवारण, निर्णय ॲपद्वारे ग्रामसभा निर्णयांचे ऑनलाईन प्रकाशन अशा उपक्रमामुळे ग्रामपंचायतीत पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्रामस्थ समाधान यामध्ये प्रगती झाली। संस्कृती रक्षणाच्या नावाखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवराळ सभेच्या विरोधात भाजपाच्या वतीने 1 ऑक्टोबर रोजी इशारा सभा घेण्यात येणार आहे। यावेळी विकृतीचा रावण जाळण्याचा निर्णय भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला। सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संस्कृती बचाव सभा घेण्यात आली होती। मात्र या सभेत काही वक्त्यांनी असभ्य भाषेत भाषणे केली। त्यांच्या विरोधात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इशारा सभा घेण्याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला। सोमवारी एका कार्यक्रमात पालकमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी 1 ऑक्टोबरला इशारा सभा घेण्याचं जाहीर केलं होतं। भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयात आज कोअर कमिटीची बैठक झाली। यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, दीपक शिंदे, सुरेश आवटी यांच्यासह कोअर कमिटीतील सर्व नेते उपस्थित होते। बुधवारी ही इशारा सभा मोठ्या ताकदीने घेऊन विकृतीचा रावण त्या दिवशी जाळण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला। यावेळी इशारा सभा होणार असून यासाठी भाजपाचे राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाळिक यांनी दिली। त्याचबरोबर सध्याच्या पावसाळी हवामानाचा आणि पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन ही सभा घेण्यात येणार आहे। खानापूर आणि आटपाडी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। सततच्या पावसामुळे नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत। अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत। परिणामी खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील वाहतूक ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार सुहास बाबर आणि खानापूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे तसेच आटपाडीच्या तहसीलदार शीतल बनगर यांनी प्रशासनासह आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर, घाणवड,
सांगोले, लेंगरे, करंजे, पळशी आदी गावातील ठिकाणी भेटी दिल्या। पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत आमदार सुहास बाबर यांनी नागरिकांना सावधगिरीचं आवाहन केले। अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर न पडणे, धोकादायक घरांमध्ये राहू नये आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे याबाबत त्यांनी सूचना दिल्या। आमदार बाबर यांनी सांगितले की हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी त्याचं पालन करणं आवश्यक आहे। धोकादायक पाण्यापासून कोणीही ये-जा करू नये कारण अपघात होण्याची शक्यता आहे। या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शासनाने तातडीने फील्डवर येऊन पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। करंजे येथील पुलावर पाणी साठल्याने भिवघाट तासगाव वाहतूक ठप्प झाली होती। लेंगरे येथील तलावाच्या सांडव्याखालील दुसरी भिंत खचल्याचं निदर्शनास आलं। दरम्यान आटपाडी तालुक्यातील वलवण येथे पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। स्वाती निलेश जाधव यांच्या गोठ्याची भिंत कोसळून 7 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे। मांजर्डे परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले। दिवसभर पाऊस सुरू असल्याने अनेक भागातील गावाचा संपर्क तुटलाय। तसेच खरीप पीक वाया गेले तर आगाप द्राक्ष पीक वाया जाऊ शकतं। घरात पाणी गेल्याने घडकूज होऊ शकते तर फळ छाटणी 20 दिवस पुढे जाऊ शकते। तर पेरू, केळी शेतीचं मोठं नुकसान झालंय। मांजर्डेत मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं होतं, त्यामुळे प्रशासन सकाळपासून सतर्क झालंय। तर आरवडे येथील चव्हाण वस्तीवरील पाणी शाळेच्या चारी बाजूंनी साठले। पाण्यातून वाट काढत मुलांना शाळेत जावं लागत होतं। मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असल्याने पावसाने धुमाकूळ घातलाय। गावांचा संपर्क तुटलाय, यामध्ये मांजर्डे ते हातनूर, बलगवडे ते बस्तवडे, कौलगे ते डोरली, पेड ते मोराळे, बलगवडे ते मांजर्डे, पेड, नरसिंगपूर यांसह अनेक रस्ते बंद होते। तासगाव ते भिवघाट या रस्त्यावर करंजे येथे पाणी आल्याने हा राज्य महामार्ग बंद झाला होता। या पावसाने हाताशी आलेलं सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारीसह अन्य पिकांचं नुकसान झाले। ऊस पडला आहे, सुका चारा तयार होणार नाही। शेती पूर्ण पाण्यात गेली आहे, त्यामुळे भुईमूग कुजण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा असं आवाहन शेतकरी करत आहेत। बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे। आज शनिवारी संपूर्ण पलूस तालुक्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। पलूस तालुक्यातील पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्याचबरोबर शिवारामधून मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहताना दिसते। बांबवडे येथील बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहते। पलूस तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची ऐन छाटणीच्या काळात या अस्मानी संकटाने अक्षरशः झोप उडवली आहे। दुसरीकडे या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसलाय। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बांबवडे, पलूस, कुंडल, बोरजाईनगर भागात रात्री मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे काही आगाप छाटणी केलेल्या द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचले। पाणी साचल्याने फुटलेल्या घडांची घडकूज होण्याची भीती आहे।